आता जिल्ह्यामध्ये एक चांगलं संघटन होण्याची आवश्यकता आहे, कारण 90चे काय टीम होती ती आता राजकारणातून बाहेर पडते, नवीन टीम आली। 90चा आमदार एकटा जयंतराव आहे, 11,000 निवडून आल्यामुळे तो पडल्यासारखा आहे। आणि जयंतरावचं दुखणं दुसरं आहे की आरआरचा पोरगा आमदार झाला आणि माझा पोरगा आमदार होत नाही, ह्याचं टेन्शन सगळ्यात जास्त जयंतरावला आहे। आणखी काही नेत्यांना पण त्यांचं नाव घ्यायला नको, हे लगेच स्फोट करतात राज्यामध्ये। आरआर बरोबर असणाऱ्या अनेक पुढाऱ्यांचं दुखणं हे आहे की आरआरचं पोरगा आमदार झालं, मग आमचं कसं होणार, तुमचं कसं होणार, तुमची लायकी, तुमची क्षमता, तुम्ही काम केलेलं। जतमध्ये पण चाचपणी केली होती माझ्या अगोदर, त्यांचं ती एजन्सी ते फार हुशार माणूस आहे, एजन्सीचा रिपोर्ट आला नापास, पूर्ण काही जरी केलं तर काही होत नाही। परत त्यांनी हातकलंगले लोकसभेचा सर्वे केला, नापास। सांगलीत पुढी सोडली, लोकसभेला इकडे उभा राहणार आहे, ह्या पार्टीत येणार, होत नाही, शक्य नाही। सत्ता आणि पैसा या मस्तीवरती राजकारण करायची आता वेळ गेलेली आहे, वेळ संपलेली आहे। सत्ता आणि पैशावरचं जर राजकारण असतं तर हा गोपीचंद आमदार होऊ शकला नसता। लोकांच्या हातामध्ये ह्या सगळे विषय गेलेले आहेत, लोकांच्या हातामध्ये ह्या निवडणुका गेलेल्या आहेत। मी लोकसभेला उभा होतो, सांगलीकरांनी मला मतं दिली, एवढी काही जास्त नाही मतं पण बऱ्यापैकी दिली। आता सुधीर दादा तेव्हा विरोधात असल्यामुळे मतं कोण देणार आपल्याला, तेव्हा मतं आपल्याला मिळाली नाहीत, त्याबद्दल अजिबात दुमत ठेवू नका। हा सांगली जिल्हा 2 पुढाऱ्यांचा आहे असे वारंवार म्हटलं जातं, नावं घेत नाही। हा सांगली जिल्हा यांच्या विचाराचा आहे। अरे विचार 5 मिनिटं सांगा ना व्यासपीठावर येऊ, त्यांचा विचार नेमका काय होता आम्हाला कळू द्या, काय विचार होता, कुठं त्याचं पुस्तक आहे का, एखादा ग्रंथ आहे का त्या विचाराचा, की ज्या विचारामुळं या जिल्ह्याला या राज्याला त्याचा फायदा झाला। अरे मी म्हणतो हा सांगली जिल्हा नागनाथांना नायकवडींचा, हा सांगली जिल्हा क्रांतिसिंह नाना पाटलांचा हा जिल्हा आहे। हा जिल्हा 12 बलुतेदाराचा, 18 पगड जाती त्या लोकांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, गरीब मराठ्यांचा जिल्हा आहे। आणि त्यामुळं ह्या जिल्ह्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, नुसतं राजकीय नाही, सामाजिक असलं पाहिजे, विकासात्मक राजकारण असलं पाहिजे, ते परिवर्तन झालं पाहिजे। आणि म्हणून तुम्ही जो आज आमचा सन्मान घेतलाय तिघांचा, त्या सन्मानानं आमची जबाबदारी वाढली आहे, अरे ती मार्केट कमिटी भ्रष्टाचारानं अशी बरबटली आहे, जागा घेतली त्यात भ्रष्टाचार। काय तुमचं व्हिजन पाहिजे सांगली मार्केट कमिटीचं? अरे इथल्या व्यापाऱ्यांना जागा नाही, 100-200 एकर जागा घेतली, डेव्हलपमेंट केलं आणि व्यापाऱ्यांना ती उपलब्ध करून दिली। कर्नाटक आपल्या बाजूला आहे, कर्नाटकातून लोक येत आहेत आणि त्या मार्केट कमिटीचा विस्तार केला नाही। कोंबडी कापून खायची ही जी ह्या लोकांची सवय आहे आणि त्याला पाठबळ मिळतंय। कारवाई होणं अपेक्षित होतं, कारवाई झाली नाही मार्केट कमिटीवरती, कारवाई होणं अपेक्षित होतं जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती, कारवाई होत नाही कारण हा फिरत असतो नेता, त्यांचा पाया पडत असतो अंधारामध्ये, कळत नाही, मॅनेज होतो, मग कारवाई होत नाही। आज सांगली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची जिल्हा मध्यवर्ती बँक आहे, जी आर्थिक वाहिनी आहे, या बँकेमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला। 83ची चौकशी झाली, 88ची चौकशी सुरू आहे। अरे आमची मागणी आहे ही चौकशी पूर्ण होऊन त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। आज तुम्ही शेतकऱ्यांच्या दारामध्ये जाता 1 लाख कर्ज थकवल्यावरती आणि इकडे 100 कोटी रुपये तुम्ही काढले, बुडवले, तिकडे कोणी जात नाही। आज एक आम्ही प्रकल्प देऊ, अरे मी साधा आमदार आहे, मी नामदार नाही आहे। आज डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेबांनी मत व्यक्त केलं की या सांगली जिल्ह्याकडे एक काळ नेतृत्व होतं, या सांगली जिल्ह्यातले कॅबिनेट मंत्री अनेक वर्ष अनेक वेळा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होते। मी टीकात्मक बोलत नाही आहे, वस्तुस्थिती मांडतोय। जर या सांगली जिल्ह्यातले एवढे मातबर नेते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये होते, 1990 पासूनच्या राजकारणामध्ये होते, 90 पासून 2024ला असा कुठला प्रकल्प त्यांनी आणला की त्याचं नाव त्यांना लोकांना सांगता येईल की ज्या प्रकल्पामध्ये माझ्या सांगली जिल्ह्यातली 10,000 पोरं काम करतायत आणि त्यांना 40-50 हजार रुपयाचं पेमेंट मिळतंय? एक प्रकल्प आहे का? नाही, आणू शकले नाही, कारण ती वृत्ती नाही।
वसंतदादा मुख्यमंत्री असताना एकदा बोलले होते, जर जतला कृष्णेचं पाणी दिलं तर आमच्या कारखान्यावरती ऊस तोडायला कोण येणार, हे त्यांचं स्टेटमेंट होतं. हीच भावना प्रस्थापितांची होती. कृष्णा काठच्या सगळ्या पुढाऱ्यांनी जिल्ह्यातल्याच दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या वरती अन्याय केले. जत असेल, कवटेमंकाळ असेल, तासगावचा काही भाग असेल, खानापूर असेल, आटपाडी असेल, याच लोकांनी अन्याय केला. पण कृष्णामाईंनी अन्याय केला नाही.